नमस्कार. आज विजयादशमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विजयादशमी सर्वत्र उत्साहामध्ये साजरी केली जाते. विजयादशमीला रावण दहन केले जाते. या रावण दहन करण्यामागचा उद्देश की प्रत्येकामध्ये बघा रावणाला 10 तोंडे होती. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांचे मिळून 10 होतात. या 10द्वारे आपल्यामध्ये जो राक्षस बसलेला आहे त्याद्वारे आपल्यातल्या वाईट कृती घडतात, त्यांच्यावरती विजय मिळवणे खऱ्या अर्थाने विजयादशमी होईल. पहा की जसे ज्ञानेंद्रिय डोळे, जीभ, कान, नाक व त्वचा आणि कर्मेंद्रिय बघा अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामध्ये आपण सतत आपले मन गुरफटून ठेवतात. या सर्वांना जिंकून जर तुम्ही नवरात्र साजरी करत असाल तर नवरात्रीचे फळ विजयादशमी मिळते. जसे श्रीरामांनी रावणाला जिंकले, दुर्गा मातेने महिषासुराला जिंकले आणि विजयादशमीचा डंका वाजविला, असेच तुमच्या चित्तात दडलेल्या असुरी संपदेला धारणांना जिंकून जेव्हा तुम्ही परमात्म्याची प्राप्ती कराल तेव्हा तुमचा खऱ्या अर्थाने विजय होईल आणि वैश्विक शक्ती देखील आपल्यामध्ये भरभरून वाहील. जेव्हा अंतःकरण मन चित्त शुद्ध असते तेव्हा वैश्विक शक्तीद्वारे आपले शरीर मन आत्मा यांच्यामध्ये समतोलन साधले जाते. त्याकरिताच विजयादशमी ही खऱ्या अर्थाने साजरी होईल. आपण विकारांवरती संयम ठेवला, विजय मिळवला तर. अशा प्रकारे सर्वांनी विजयादशमी साजरी करा. आज विजयादशमी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विजयादशमी निमित्त आज सर्वांनी करायचा उपाय म्हणजे पहा की आज सर्वांनी थोडेसे तांदळाचे पीठ घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि आपल्या मुख्य दरवाजावर ओम लिहा. यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होईल. संध्याकाळपर्यंत केव्हाही केलं चालेल, संध्याकाळी किंवा 4 ते 6 या प्रदोष काळात केले तरीही चालेल. आणि गाईला गूळ खाऊ घाला, गोड किंवा ऊस खाऊ घाला, त्यानेही आपल्याला धनप्राप्ती होते. गरीब गरजू लोकांना कपडे धान्य दक्षिणा देणे किंवा आपल्या ऐपतीनुसार त्यांना मदत करणे हे देखील शुभ आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते आणि आर्थिक विघ्ने बाधा दूर होतात. शंख वाजवला. आज नक्की सर्वांनी पूजा आरती झाली मातेची की त्यानंतर आपण घटस्थापना घट उठवतो, पूजा आरती करतो. त्यानंतर तसं तर रोजच घरात शंख वाजवावा, पण आज आवर्जून सगळ्यांनी आपल्या घरामध्ये शंखनाद करा. यामुळे शंख वाजवल्यामुळे आपल्या घरातील ऋणात्मक ऊर्जा दूर होते आणि धनात्मक ऊर्जा वाढते. हा प्रयोग आपल्याला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी जरूर मदत करतो. जरूर सगळ्यांनी आज हा प्रयोग करून पहा. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.